पालिकेच्या विस्तारातील पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असलेला साठवण तलाव नंबर 2 मध्ये पाण्याचा मोठा दबाव निर्माण झाल्याने काल रात्री 12:30 वाजता हा तलाव फुटला। पहाटेपर्यंतच्या 5 तासांमध्ये सुमारे 1 कोटी लिटर पाणी तलावातून बाहेर पडले व सदरचे पाणी शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीत तसेच स्वप्ननगरी वसाहतीत शिरले। रस्त्यावर देखील पाणीच पाणी झाले। शहराच्या 178 कोटी रुपये अंदाजपत्रक असलेल्या साठवण तलावाचे खोलीकरण सध्या सुरू आहे। तलावामध्ये 4 महिन्यापूर्वी भराव टाकून तलावाचे 2 भाग करण्यात आलेले आहेत। प्रवरा कालव्याद्वारे नुकतेच या तलावामध्ये पाणी भरण्यात आले होते। काल रात्री 12:30च्या सुमारास टाकण्यात आलेला भराव खचल्याने तलावाच्या दक्षिण बाजूने उतारावर पाण्याचे लोंढे सुरू झाले व सदर पाणी तलावातून बाहेर पडून शेजारच्या शेतात, रस्त्यावर तसेच नागरी वसाहत असलेल्या परिसरातील स्वप्ननगरी या वसाहतीत शिरले। रात्री उशिरा ही गोष्ट लक्षात आल्यानंतर नागरिकांनी नगरपालिकेला याची कल्पना दिली। पाणीपुरवठा विभागाचे अभियंता निलेश बकाल यांनी तातडीने मुख्याधिकारी मचिंद्र घोलप यांना याबाबत कल्पना देऊन सदरचे पाणी रोखण्यासाठी जेसीबी वगैरे उपलब्ध केला, परंतु पाण्याचा दबाव जास्त असल्याने रात्री पाणी रोखण्यात अपयश आले। शेवटी सकाळी युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून सदर पाणी बंद करण्यात आले। दरम्यानच्या काळात सुमारे 1 कोटी लिटर पाणी वाया गेले। त्यामुळे भविष्यात श्रीरामपूरकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते। पिण्याच्या पाण्याचे रोटेशन आता 25 मेच्या दरम्यान सोडण्यात येणार आहे। त्यातही पावसाळा लाभल्यास रोटेशन लांबण्याची शक्यता आहे। सदर तलावाचे खोलीकरणाचे काम अहोरात्र सुरू असते। रात्री 10 वाजेपर्यंत सदर काम चालते व पहाटे पुन्हा सुरू होते। शहरामध्ये अनेक ठिकाणी पाईपलाईनमध्ये लिकेज होतात, वॉल नादुरुस्त होतात, पण त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते व हजारो लिटर पाणी वाया गेल्यानंतर व नागरिकांनी तक्रार केल्यानंतर पालिकेत त्याची दखल घेते। मात्र पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी याबाबत निष्क्रिय असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले। काल फुटलेल्या तलावाची व त्या संदर्भात झालेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी श्रीरामपूरकरांनी केली आहे।